दुपारची झोप घेतल्यानंतर डोकेदुखी होते, दुर्लक्ष करू नका. असू शकतात हे 5 आजार. दुपारी थोडी झोप घेतल्यानंतर फ्रेश वाटण्याऐवजी डोकेदुखी, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवतोय, यामागे काही कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. पुरेसं पाणी न प्यायल्यास झोपेतून उठताना डोकेदुखी होऊ शकते. दुसरं म्हणजेच स्लीप ॲपनिया. झोपताना श्वास वारंवार अडखळल्यास झोपेची गुणवत्ता बिघडते आणि उठल्यानंतर डोकेदुखी जाणवू शकते. तिसरं म्हणजे सायनसचा त्रास असल्यास कपाळ, डोळ्याभोवती किंवा नाकाजवळ दबाव जाणवून डोके दुखू शकते. चौथे कारण म्हणजे काही लोकांमध्ये झोपेच्या वेळेत अचानक बदल झाल्यामुळे मायग्रेन सुरू होऊ शकतो. पाचवे कारण म्हणजे रक्तदाबातील बदल आणि चुकीची झोपण्याची पोझिशन यामुळे डोकेदुखी होण्याची शक्यता असते. हा त्रास वारंवार होत असेल, खूप तीव्र असेल किंवा इतर लक्षणांसोबत जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. तुम्हाला ही दुपारच्या झोपेनंतर डोकेदुखी होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा.